तर इथनं मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथनं सलामी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल, ती म्हणजेच बीड संघाची यावेळी नितीन आणि जयवंत अशी जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. आणि त्यानंतर समोर संघ खेळतो गावदेवी खरसुंडी संघ. इथं 2 षटकांची मॅच असेल. आपण पाहू शकाल अगदी 10 मिनिटांमध्ये पहिली इनिंग आणि दुसरी इनिंग 10 मिनिटांमध्ये, टोटल 20 मिनिटांमध्ये एक मॅच इथनं मात्र समाप्त होईल. मगायचा इथनं मात्र पहिला गोलंदाज आपण पाहाल गावदेवी खरसुंडी टीमचा आयुष साळवी आपल्याला पाहायला मिळेल. लेट्स पहिला बॉल या षटकाचं आपल्याला पाहायला मिळेल. इनिंगचं पहिलं षटक इथं मात्र आयुष साळवीला पाहाल. पहिला बॉल आणि समोर फलंदाज नितीन यावेळी बीड संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल अलंदा कार्पेटनं. इथे मात्र काय घडलं अगदी आपण पाहू शकाल, धोक्याची घंटा वाजली असती. डेफिनेटली जर विचार केला तर या बॉलवरती सुरेख क्षेत्रक्षम पाहायला मिळालं, परंतु इथनं एक धाव कंप्लीट केली जाईल. अकाउंट ओपन झालं बीड संघाचं. इथे बघायचं आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. जयवंत आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्ट्राईकला बीड संघाचा. अगदी बीड संघाचा विचार केला तर पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये बीड संघ सुपर 4ला क्वालिफाय झाला होता, परंतु पाहता त्यानंतर दुसऱ्या दिवशी संघ गावदेवी खरसुंडी संघ इथे क्वालिफाय झाला होता. यावेळी पहा अडब्या बॅटने खेळायचा होता. मिड विकेटला चाललाय बॉल. इथे मात्र मिसअंडरस्टँडिंग, ह्या चुका मागात पडतील. इथनं पाहता आपण अगदी मिड विकेटला चकवा दिला, चेंडू सीमा पार चालला, चौकार. व्यासपीठावरती ज्येष्ठ नागरिक आहेत, अगदी क्रिकेटवरचे प्रेम आपल्याला जरूर ते मॅच एन्जॉय करतात मैदानावरती. विनंती करतोय यायचं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत असेल. इथं मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र लाफ केलाय, अगदी मोठा फटका आणि तिथे मात्र मिस टायमिंग राहिला. फलंदाज बाद होईल. विकेट क्रमांक पहिलं मैदानाच्या बाहेर जाईल. जयवंतच्या पारीचा अंत. पहिला झटका बीड संघाला. इथनं बघायचं 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावपटला वरती लागल्या 5. एका विकेटच्या नुकसानावरती इथनं बीड संघ आपल्याला पाहायला मिळतो. आता इथं गोलंदाज पाहाल तो म्हणजेच आयुष साळवी, अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तर इथनं बघायचं पुढचा बॉल. हा फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला, झेल सुटला. मोठा फलंदाज मैदानामध्ये इंटर पाहायला मला तेजस इनाईट नंबर 3 वरती बीड टीमचा. आपण पाहता इथनं मात्र जर पाहिलं तर यावेळी झेल सोडला, एकदा वाली. 4 बॉलचा खेळ इथनं समाप्त झाला. धावपटला वरती लागल्या 6. आता इथनं बघायचंय अद्यापही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकामध्ये.
बघायचे अबली गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नितीन असेल ऑन स्ट्राईकला आता फलंदाज. एक धाव नितीनच्या बॅट मधनं आली होती. पायाचं या बॉलवरती जागा निर्माण केली, पाठवलं फाईन लेग दिशेमध्ये. लॉंग लेगला चेंडू सीमा रेषा आता धाबा धावपटलावरती जोडल्या जातील. टोटल 12 धाबा इथनं लागल्या गेल्यात. 5 इथनं आता शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज इथनं मात्र पाहू शकाल आयुष साळवी. अगदी एक विकेट आलं, परंतु त्यानं आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल बॅक टू बॅक. इथे मात्र मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक होते मिड विकेटला. इथे मात्र चेंडू जाईल सीमा पलीकडं. येतोय लगातारचा दुसरा मोठा षटकार. इथनं बघायचं आता यावेळी पाहू शकाल दुसरा गोलंदाज मयुरेश भौड मैदानामध्ये एंटर झाला. तेजस असेल ऑन स्ट्राईकला. पहिला बॉल त्यासाठी मात्र आपण पाहू शकाल. पहिल्या षटकात धाबा तब्बल 18 धाबा आल्या. इथनं मात्र बघायचंय ज्या बॉलवरती अगदी हलक्या हाताने खेळून काढला. फक्त एक धाव इथनं जोडली जाईल. आता पाहता इथनं 19 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. अजूनही आता जर विचार केला मित्रांनो तर विस्फोटक खेळी करावी लागेल बीड संघाला. बघायचं इथनं मात्र काय घडतं. मोठे फटके येतील का की गोलंदाजीचं वर्चस्व राहील. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजानं धावा खर्च केल्या 18 आयुष साळवीनं. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती एक धाव आली. 19 आता टोटल झाल्यात. बघायचंय इथनं आता अद्यापही अगदी 2 षटकांची मॅच आपण पाहता मित्रांनो. यावेळी पहा अगदी खोलवट टप्प्याचा बॉल सरळ बॅटनं विशेपला चालला. तिथे मात्र बघायचं इथे मात्र या बॉलवरती आपण पाहू शकाल तर एक धाव पाहायला मिळाली. एक धावेच्या मदतीने संघ पुढे चालला. 20 धावा कंप्लीट झाल्या. प्रत्येक बॉलवरती इथं सिंगल येते. मोठे फटके येणं गरजेचं आहे. इथं आपण पाहता बीड संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज मयुरेश आपण पाहिलं. यावेळी पाहायचं लॉफ केलंय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि जे इथे पकडला जाईल फलंदाज बाद होतो तो म्हणजेच तेजस. बॅक टू द डगआउट. दुसरं विकेट मैदानाच्या बाहेर आलं बीड संघाचं. आपण पाहिला जयवंत बाद झाला, तेजस बाद झाला, खंडू लोवी मैदानामध्ये आपल्याला जात असताना पाहायला मिळेल. इथं मात्र बघायचं 3 बॉलचा खेळ इथं समाप्त झाला. 2 धाबा इथं खर्च केल्या गोलंदाजानं. मात्र एक विकेट इथं मिळवलं गेलं. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. बघायचं इथं फलंदाज मैदानामध्ये डावकर हाताचा खंडू लोवी इथनं मात्र एंटर झाला.
यावेळी पास सरळ बॅटने खेळायचा होता बायडिश लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी देखील पहा नितीन अगदी दुसरी धावेसाठी सहजरित्या कंप्लीट केली. या 2 धावा आल्या. धावा आता टोटल पाहता तर 22 अंकावरती इथनं मात्र बीड संघ पोहोचलाय. अजूनही पाहता अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यानंतर मयूर जाधव आपण यायचं इकडे समोरच्या कक्षाकडे. मयूर जाधव यावेळी पाहायचंय हा बॉल चाललाय मिड विकेटला. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव रिस्की आणि तिथे मात्र आपण पाहता तर फलंदाज सुखरूपरित्या पोहोचतो. 2 धावा पुन्हा आल्या. आता 24 धावा धावपटला वरती जमल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल. आता या बॉल वरती बघायचं काय घडतं. अगदी इथं मात्र टार्गेट सेट बॉल असेल. तर यानंतर विनंती करतो की केदारनाथ 11 अकल्पे संघ आणि आजच्या दिवशी जो सुपर 4 ला संघ गेला तो म्हणजेच जीवन 11 मोरबे संघ, दोन्ही संघ लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करण्यात आले या टॉस साठी. या बॉल वरती मिस टायमिंग राहिला, फटका हवेत चालला. इथे मात्र शतरक्षक पोसिल चेंडू खाली शेवटच्या बॉल वरती विकेट आलं. धावपटला वरती जमवल्या 2 षटकांच्या अखेरीस 24. आता विजयासाठीतनं 12 बॉल आणि 25 धाब्यांची गरज आहे, ती म्हणजेच गावदेवी 11 खरसुंडी संघाला. तर टॉस साठी लगेच या केदारनाथ 11 अकल्प संघ आणि त्यांना फाईट करेल जीवन 11 मोरबे संघ. ओके, अकल्पे संघ इथे पोहोचला, कर्णधार पोहोचलाय. मोरबे संघ लगेच या. 2 षटकांची मॅच असेल याची नोंद घ्या. मोरबे टीमचा कॅप्टन यायचंय आपण टॉस का बॉस मध्ये. तर या मोरबे संघ टॉस साठी या लगेच. श्री चंडिका देवी आदर्श तरुण मंडळ आयोजित आमदार चषक 2025 आणि आपण हा अंतिम दिवस 26 जानेवारी 76वा प्रजासत्ताक दिन आणि चांगला दिवस आपल्याला या आयोजनाला लाभला. आणि या आपण 4 दिवसाच्या इथे अंतिम दिवसामध्ये आखरी क्षणाला पोहोचत आहोत आणि या 4 दिवसामध्ये 4 टॉप 4च्या टीमच्या मॅचेस आता रंगत आहेत. पहिली मॅच पाहायला मिळते बीड यंगस्टार बीड यांच्या खरसुंडी. योगेश एक मिनिट फक्त यायचं इथनं मात्र टॉस केला जाईल. एका बाजूला जीवन 11 मोरबे संघ त्यांना फाईट करेल केदारनाथ 11 अकल्पे संघ. टॉस केला जाईल आमचे रुपेशी जाधव यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. 2 षटकांची मॅच असेल दोन्ही टीम. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पाहता आजच्या दिवसातील इथनं जर विचार केला तर अप्रतिम लढत. कालच्या दिवसामध्ये अकल्प संघ सुपर 4 ला क्वालिफाय झाला होता. यस, इथनं मात्र थांबायचं 1 मिनिट कर्णधार. तर यायचं अकल्प टीम कर्णधार या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. इथनं मात्र पाहू शकाल आता पुढची लढत लगेच आपल्या समोर येईल. एका बाजूला अकल्पे त्यांना फाईट करेल तो म्हणजेच मोरबे संघ. जाऊया आमचे साथी समालोचक योगेश यांच्याकडे. धावतो वर्णन उत्तरार्धाचं. आता पाहता विजयासाठी इथनं मात्र येणारे 12 बॉल, विजयासाठी 25 धाव्यांची गरज. ओव्हर टू योगेश. आताच इथे आगमन झालंय गावचे ज्येष्ठ नागरिक राजारामजी जाधव साहेब यायचे आणि माजी सैनिक पांडुरंगजी जाधव साहेब दोन्ही बंधू इथे आलेत. आपण यायचे स्थानापन्न व्हायचे मंचावरती आणि मंडळाचे माजी अध्यक्ष गंगारामजी जाधव साहेब आपण सुद्धा यायचे. आणि एक ज्यांना क्रिकेटची जास्त आवड, नेहमी टेस्ट क्रिकेट असो नाही तर 2020 क्रिकेट असो, कोणतीही मॅच असो इंटरनॅशनल, ते टी व्हीवरती नेहमी पाहत असतात असे या गावचे ज्येष्ठ नागरिक जयरामजी पवार साहेब आपण यायचे मंचावरती.
आपले इथे मित्र आलेत मंचावरती, त्यांच्यासोबत आपण येऊन सामना पण व्हायचंय. मॅच स्टार्ट होतीये या मैदानामध्ये. या 4 दिवसामध्ये टॉप 4 मध्ये गेलेले या टीम्स पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवशी बीड टीम यंगस्टर बीड यांनी दुसऱ्या दिवसामध्ये गेली आहे आई गावदेवी खरसुंडी टीम. या 2 टीम पाहायला मिळतात ही लढत. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 या अंकावरती. 12 चेंडू आणि येणारे 12 चेंडू 25 धावा जमवायचे आहेत. आणि या 4 दिवसामध्ये समालोचन इथे मात्र पाहायला मिळालं. एक सुंदर आवाज पनवेलचे प्रवीण वाघे वलप गावचे एक उत्कृष्ट समालोचक, आम्हाला त्यांची साथ लाभली, सहकार्य लाभलं. आता मात्र मॅच मध्ये वळूया. येणारे 12 चेंडू 25 धावा जमवायच्यात. कशा पद्धतीने गोलंदाजी करणार स्ट्रायकर हँडला फलंदाज मनीष आणि नॉन स्ट्रायकर हँडला मयुरेश ही जोडकोळी मैदानामध्ये. पहिला चेंडू फेस करतोय. सुंदर चेंडू फेस केलाय. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र झेल सोडली जाते. कोणाची? तर या ज्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये टीम गेली आहे खरसुंडी टीम आणि त्यांचा एक सितारा म्हटलं तर मनीष बारसकरची झेल सोडली. आता मात्र मागात पडणार का या यंगस्टर बीड टीमला? पाहायचं पहिल्या चेंडूवरती गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली होती, परंतु इथे मात्र झेल सोडली जाते. महागात ठरेल का? पाहायचंय. 2 धावा आले श्री गणेशा करतोय आणि 2 धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 धावा जमवत असताना 2 या अंकावरती. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मार्क वरती गोलंदाज नितीन. इथे मात्र मॅच लिडिंग एज. इथे मात्र दुसरं जीवदान. काय घडतंय या मैदानामध्ये? आता मात्र जीवदान मिळालंय मनीषला. 3 धावा जमवलेत. इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि आता इथे मात्र भोगावं लागणार का बीड टीमला? कारण की झेल सोडले मनीष बारसकरची. कारण की मनीष बारसकरचा विचार केला ना तर त्या दिवसामध्ये जवळजवळ त्यांनी 90च्या आसपास धावा जमवल्या होत्या. पाहिजे दुसऱ्या दिवसामध्ये फलंदाजी करत असताना आता मैदानामध्ये फलंदाजी करतोय. 2 झेल सोडलेत बॅक टू बॅक. गोलंदाज अजून काय सहकार्य करायला आपल्या टीमसाठी जर क्षेत्ररक्षण लाभलं तर? कारण की मित्रांनो, लग्नाचा मंडप जरी तुम्ही 5 लाखाचं बनवला ना तरी त्याला झालरची गरज असते, परंतु जर तुम्ही झालर लावली नाही ना तर तो तुमचा मंडप मोकळा दिसेल. त्याच पद्धतीने इथे मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षण तिथे मात्र तत्पर नाहीये. इथे मात्र एक हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. आपल्या गावचे नागरिक गोविंदजी जाधव साहेब आपण सुद्धा स्थान बनवायचे मंचावरती. तिसरा चेंडू फेस केला. धावसंख्या आली आहे 4 या अंकावरती. चांगली मॅच पाहायला मिळते. रंगतदार सामना पाहायला मिळतोय. आता मात्र ज्या फलंदाजाची झेल सोडली होती 2 चेंडूवरती आता मात्र स्ट्रायकरांना पाहायला मिळतोय. मोठा फटका येणार का या चेंडूवरती? सुंदर फटका सजवला. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. प्रयत्न होता परंतु अपयशी ठरतोय आणि या चेंडूवरती येतील 2 धावा. 2 धावेच्या साईडने धावसंख्या पुढे सरसवली जाते. 6 या अंकावरती 25 धावा जमवत असताना आई गावदेवी खरसुंडी टीम चांगली टीम पाहायला मिळते या खालापूर परिसरामध्ये, ज्यांचं नाव या शृंखलेमध्ये आपण पाहिलं असेल. चांगली टीम पाहायला मिळते आणि बीड कर्जत विभागातील ही टीम पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये त्यांनी आपलं नाव टॉप 4 मध्ये आणि या 4 ट्रॉफीमध्ये कोणत्या ट्रॉफीवरती त्यांचं नाव येणार पाहायचं. सुंदर भन्नाट वेगाने चेंडू फेस केलाय. डॉट चेंडूची सांगता येते. धावसंख्या स्थिरावली जातीये या डॉट चेंडूच्या सांगतेने तर 6 या अंकावरती अजून धावा जमवायचे आहेत 19. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी बीड टीम कडून नितीन गोलंदाज मार्क वरती. एक चेंडू शिल्लक आहे नितीनचा शेवटचा चेंडूवरती. इथे मात्र प्रहार पाहायला मिळेल का? लेफ्ट हँड गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी करतोय आपल्या टीम साठी आणि या शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती ना षटकार आला ना प्रवीण तर कुठे मात्र मॅच मध्ये एक रंगतदार काय पाहायला मिळेल. कारण की या चेंडूवरती षटकार आला ना समीकरण बदलेल. कारण की 7 चेंडू आणि 19 धावा जमवायचे आहेत. शेवटचा चेंडू सज्ज होतोय. गोलंदाज हलक्या हाताने चेंडूला फेस केला. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू जात आहे सीमा रेषा पार. षटकार 6 धावा.
षटकार, षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 12 या अंकावरती. 12 धावा जमवलेत, 12 धावा आणि येणारे 6 चेंडू आणि 13 धावा जमवायच्या. सुंदर गोलंदाजी केली होती, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला. शेवटपर्यंत लढत करावी लागेल, मेहनत करावी लागेल गोलंदाजाला, मेहनत करावी लागेल फलंदाजाला आणि मेहनत करावी लागेल मैदानात उतरलेल्या प्रत्येक खेळाडूला. कारण की क्रिकेट हा खेळ आहे ना, एका खेळाडूने इथे मात्र खेळला जात नाहीये. तिथे पूर्ण 11 खेळाडूंची जेव्हा साथ लाभते तेव्हा या क्रिकेटला मात्र कुठेतरी यश मिळतं आणि ते यश मिळणार का? गोलंदाज मार्कवरती गोलंदाज जय, बीड टीमचा गोलंदाज जय इथे मात्र 6 चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होते. 6 चेंडू मध्ये धावा रोखायचे आहेत. जयला 13 आपल्या टीमसाठी विजय करून देणार का? नावात तर जय आहे, परंतु म्हणजे त्याच्या स्तुतीमध्ये विजय पाहायला मिळेल का? स्ट्रायकरला फलंदाज मयुरेश ही जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत पाहायला मिळते. 6 चेंडू 13 धावा. स्ट्रायकरला फलंदाज मयुरेश, गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय जय. हो हो, सुंदर चेंडू, सुंदर सुंदर पाहायला मिळतोय. चेंडू पडला आणि ते मात्र धीमी गती घेतल्याने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट चेंडूची सांगता येते, धावसंख्या स्थिरावली जाते. इथे मात्र आपण पंचांची कोणत्याही पद्धतीचा वाद घालायचा नाहीये. आपल्याकडे टाइम नाहीये, टीम मीटिंग करायची नाहीये. प्लीज प्लीज स्पीडअप करायचंय. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू डॉट फेस केलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवात तर चांगली केली आहे, परंतु शेवट कशा पद्धतीने पाहायला मिळणार? इथे हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, इथे मात्र पकडतोय. उचल फेक होतीये, तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातात या चेंडूवरती. समीकरण मात्र थोडं कमी पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे जाऊन सरसावतीये, ती मात्र 14 या अंकावरती. येणारे 4 चेंडू आणि 11 धावा. एखादा मोठा फटका आला ना तर दबाव मात्र कमी पाहायला मिळेल, परंतु या चेंडूवरती जर डॉट आला तर मात्र दबाव वाढेल. तो खरसुंडी टीमचा गोलंदाजी करत असताना गोलंदाज जय इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट फेकला, दुसऱ्या चेंडूवरती धावा आल्या तर 2, अजून 4 चेंडू फेस करायचे आहेत. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते का? जयच्या मार्फत सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. सुंदर चेंडू फेस केला. इथे मात्र चेंडू हवाई सफर होतोय, ट्रॅव्हल होतोय, परंतु क्षेत्रशक्ती ते तत्पर जय टीमला जातोय. पहिल्या गाड्याचं पतन होतंय, पहिला विकेट लागतोय. तो आई गावदेवी खरसुंडी टीमला ठोकडी. गावचे ज्येष्ठ नागरिक शिंदे मामा आलेत, उपस्थित राहायचे. आपण मंचावरती यायचंय, सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. इथे मात्र फलंदाज बाद होतोय मयुरेश भौड. मयुरेश भौड बॅक टू पवेलियन. आता मात्र समीकरण 3 चेंडू 11 धावा. आता हा चेंडू मात्र जर डॉट आला ना तर मात्र प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळेल खरसुंडी टीम साठी. आता कशा पद्धतीने या मॅच मध्ये रंगतदार सामना पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांचं लक्ष मात्र मैदानामध्ये आहे. येणारे 3 चेंडू 11 धावा. या दिवसातील अजून एक सामना असाच झाला होता, 3 चेंडू आणि 11 धावांचा, आणि आता मात्र सुद्धा हा सामना 3 चेंडू आणि 11 धावांचा पाहायला मिळतोय. काय घडणार या मैदानामध्ये? हा चेंडू मात्र निर्णायक असेल का? स्लोअर पद्धतीचा चेंडू फेस केला होता, हलक्या हाताने चेंडूला फेकलं जात आहे आणि इथे मात्र डॉट चेंडूची सांगता येते. रंगतदार सामना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र दिमागदार गोलंदाज पाहायला मिळतोय जय. इथे मात्र आपला दिमाग चालवला. फलंदाज मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु एकदम हलक्या हाताने चेंडूला फेस केला आणि तिथे डॉट चेंडूची सांगता आली आहे. आता मात्र समीकरण 2 चेंडू 11 धावा. दोन्ही मोठे फटके येणं गरजेचं आहे. दोन्ही फटक्यांवरती षटकार येणं गरजेचं आहे, कारण की सामने हे कंपल्सरी चेसिंग आहेत. जर एक षटकार एक चौकार आला तर मात्र विजयी होईल बीड टीम. पाहायचं आहे या चेंडूवरती.
ओहो सुंदर, इथे मात्र भन्नाट वेगाने चेंडू फेकला, चेंडू पडला, आपटी बार पाहायला मिळाला, उसळी घेतली, चेंडूने बाउन्स झाला, डॉट चेंडू येते, धाव संख्या स्थिरावली जाते. आता मात्र इथे मात्र पाहायला मिळतोय बीड संघ कुठेतरी कमबॅक करतोय आणि आपल्या नावासाठी आणि या ट्रॉफीसाठी मात्र विजयाच्या दिशेने पाहायला मिळतोय. कोणत्या ट्रॉफीवरती नाव लौकिक करणार, पहिल्या दिवशी टॉप 4 मध्ये प्रवेश केला होता, आता मात्र इथे खेळत असताना टॉप 2 मध्ये प्रवेश होणार का पाहायचंय. एक चेंडू 11 धावा, इथे मात्र खरसुंडी टीम बॅक. ओहो सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र टॉप 2 मध्ये प्रवेश केलाय यंगस्टार टीम बीडने. अभिनंदन असेल टीम बीडचं. प्लीज त्वरित आता पुढील असेल मॅच त्यांनी